महाबोधी टेम्पलच्या मागच्या बाजूला जो वृक्ष आपण पाहतो, पिंपळाचं झाड, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो, हा तोच बोधिवृक्ष आहे की ज्या बोधिवृक्षाच्या खाली बसून सिद्धार्थ गौतम बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करतात. आणि त्यामुळे हा बोधिवृक्ष सुद्धा आपल्या सर्वांसाठी, सर्व जागतिक बौद्धांसाठी पवित्र आहे, पूजनीय आहे. ह्या बोधिवृक्षाचा सुद्धा एक इतिहास आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त करून घेतात, बुद्ध बनतात. पहिल्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध याच बोधिवृक्षाखाली बसून 7 दिवसांपर्यंत त्या विमुक्ती सुखाचं चिंतन करतात, आनंद घेतात. दुसऱ्या आठवड्यामध्ये 7 दिवसांपर्यंत अपलक नजरेनी, म्हणजे पापण्या न हलवता अपलक नजरेनी त्यांनी या बोधिवृक्षाकडे पाहून ध्यान केलं किंवा धन्यवाद व्यक्त केलं की हा बोधिवृक्ष किती महान आहे. हा बोधिवृक्ष, हे झाड जे आहे हे किती पवित्र आहे की ज्या झाडाखाली बसून मी या ज्ञानाला प्राप्त केलं. तर द्वितीयंच अनिमिसं, अनिमेष चैत्य आहे. त्या अनिमेष चैत्याच्या ठिकाणी बसून त्यांनी या बोधिवृक्षाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. बरोबर आहे. म्हणजे बोधिवृक्षाच्या बाबतीतही भगवान बुद्ध हे कृतज्ञता व्यक्त करतात. त्यानंतर पुन्हा आपण पाहतो, म्हणजे सम्राट अशोक ज्यावेळेस बुद्ध गयाला आला होता अमात्य आणि परिवारांसहित, त्याही वेळेस त्याने अगोदर या बोधिवृक्षाची पूजा केली. कारण तिथं फक्त बोधिवृक्ष होता, वज्रासन नव्हतं, महाबोधी टेम्पल बी काहीच नव्हतं ना, फक्त बोधिवृक्ष होता. तर तो अगोदर तिथे गेला अमात्य परिवारांसह आणि त्याने अगोदर त्या बोधिवृक्षाची पूजा केली. हे 2 मुद्दे लिहून घ्या. पहिला जो सप्ताह होता त्याने बोधिवृक्षाखाली व्यतीत केला. दुसरा सप्ताह अनिमेष चैत्याला बसून, अनिमेष चैत्य जिथे आहे त्या ठिकाणी बसून त्यांनी त्या बोधिवृक्षाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. सम्राट अशोकसुद्धा ज्या बुद्धगयाला आला तर त्यानेही या बोधिवृक्षाची पूजा केली. नंतरचं मग आपण ते बघितलं की त्याने मग तिथे स्तूप निर्माण केला, वज्रासन निर्माण केलं, चारी बाजूने त्याने वेदिका निर्माण केल्या. हा इतिहास आपण बघितलेला आहे. तर सम्राट अशोक हा सुद्धा फार श्रद्धावान होता, फार श्रद्धावान होता. या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, त्यामुळे या बोधिवृक्षाचं जतन झालं पाहिजे याकरिता सम्राट अशोकांनी प्रयत्न केले की जतन, कारण हा झाड, हे जे वृक्ष आहे हे वृक्ष फार पूजनीय आहे, या वृक्षाचं जतन झालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु सम्राट अशोकाची जी एक पत्नी होती तिचं नाव होतं तिस्सरक्षिता. सम्राट अशोकाच्या पत्नींपैकी एक पत्नी होती तिस्सरक्षिता, ही मात्र बुद्धाचा द्वेष करायची. आणि सम्राट अशोक याचं जे बुद्धाप्रती जे श्रद्धा भाव होता त्याबद्दल पण तिला तिटकारा वाटायचा. तर तिने एके दिवशी अशोकाच्या माघारीच काही सैनिकांना सोबत घेऊन या तिस्सरक्षिताने त्या बोधिवृक्षाला कापलं. आणि पहिल्यांदा, म्हणजे ही फर्स्ट टाइम, सम्राट अशोक की पत्नी तिस्सरक्षिता जो बुद्ध का द्वेष करती थी, उसने कुछ सैनिकों को लेकर इस बोधिवृक्ष को काट डाला और नदी में फेंक दिया. अशा प्रकारे पहिल्यांदा बोधिवृक्षाचं हनन करण्यात आलं. सम्राट अशोकाची पत्नी, धम्मद्वेषी पत्नी तिस्सरक्षिता हिने या बोधिवृक्षाला कापून फेकून दिलं. परंतु बोधिवृक्ष होता, त्याची मुळं जमिनीपर्यंत असतात. काही वर्षानंतर तो बोधिवृक्ष पुन्हा वर आला, हिरवागार झाला, पानं फुलं आली. आणि त्यानंतर परत एकदा तो बोधिवृक्ष लोकांना बुद्धत्वाचा संदेश देऊ लागला. गौंड राजा शशांक, सम्राट हर्षवर्धनाचा जो काळ होता, म्हणजे 7व्या शतकामध्ये, 7वं शतक, 7व्या शतकात, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बंगाल, या बंगाल, पश्चिम बंगाल, त्या बंगाल प्रांताचा गौंड राजा शशांक हा सुद्धा बुद्धद्वेषी होता. तर यानेही या वृक्षाचं हनन केलं. दूसरी बार हुआ जो बोधिवृक्ष का हनन किया गया, बोधिवृक्ष को नष्ट करने का प्रयास किया गया. गौंड राजा शशांकने सुद्धा या बोधिवृक्षाला कापलं, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढंच काय
तर असं म्हणतात की हा बोधिवृक्ष मुळासकट नष्ट व्हावा, तर त्याने त्या ठिकाणी उसाचा रस टाकला. त्या बोधिवृक्षाच्या खोडांवरती आजूबाजूला उसाचा रस टाकला. म्हणजे उसाचा रस टाकला, त्या ठिकाणी मुंग्या होतात आणि त्या मुंग्या सर्व त्या बोधिवृक्षाचे जे काही मुळं असतात ते मुळांना एकदम असं भुसभुशीत करून टाकतात आणि तो मुळापासून तो झाड नष्ट होतो. म्हणजे याने उसाचा रस टाकून ते मुळासकट त्याला संपवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा ते पूर्ण झाड नष्ट झालं नाही. काही वर्षानंतर ते झाड परत वर आलं, परत तो झाड बहरला, हिरवागार झाला आणि त्यानंतर परत तिसऱ्यांदा ते झाड नष्ट झाला. कधी असं म्हणतात की 1876 दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये हा बोधिवृक्ष पूर्णपणे सुकून गेला होता. तर हा बोधिवृक्ष पूर्णपणे सुकून गेल्यामुळे तिथे जे काम करणारे कामगार होते त्या कामगारांनी या बोधिवृक्षाला कापलं आणि त्याही वेळेस दुष्काळामुळे आणि कामगारांच्या त्या प्रयत्नामुळे तो बोधिवृक्ष त्या ठिकाणी पुन्हा नष्ट झाला. परंतु तिथे जागा महत्त्वाची आहे, तो बोधिवृक्ष महत्त्वाचा आहे हे जाणून लॉर्ड कनिंघम याने पुढाकार घेऊन श्रीलंका येथून अनुराधापूर येथून त्या बोधिवृक्षाची एक शाखा परत इथे आणून त्याने त्याचं रोपण केलं. 1880 जेव्हा हे झाड नष्ट झालं, हा वृक्ष नष्ट झाला, त्यामुळे परत एकदा लॉर्ड कनिंघम याने 1880 श्रीलंका येथून अनुराधापूर येथे असलेल्या बोधिवृक्षाची एक शाखा आणली आणि परत बुद्धगयाला त्या शाखेचं रोपण केलं. म्हणजे अशा पद्धतीने मूळ बोधिवृक्षाचं हनन कधी झालं? पहिल्यांदा 30 रक्किता याच्याजवळ हनन झालं, पण दुसरी शाखा लगेच परत आली. त्यानंतर दुसऱ्यांदा गौंड राजा शशांकद्वारे ते झाड वृक्ष पुन्हा हनन करण्यात आलं. त्यानंतर त्याची तिसरी शाखा आली आणि 1880 परत एकदा ते झाड नष्ट करण्यात आलं आणि लॉर्ड कनिंघमद्वारे परत त्याचं रोपण करण्यात आलं, म्हणजे त्याची ती चौथी शाखा आली. म्हणजे अशा पद्धतीने आज बुद्धगयाला जो बोधिवृक्ष आपण पाहतो तो बोधिवृक्ष मूळ बोधिवृक्षाची चौथी शाखा आहे. बुद्धगयाला आज जो आपण बोधिवृक्ष पाहतो तो बोधिवृक्ष भगवान बुद्धांच्या त्यावेळेसच्या मूळ बोधिवृक्षाची चौथी शाखा आहे. जागतिक बौद्धांचं हे पवित्र श्रद्धास्थान आणि जागतिक बौद्धांकरिता पवित्र हा वृक्ष बोधिवृक्ष आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. परंतु बघा, भारतामध्ये याच बोधिवृक्षाबद्दल किती अपप्रचार केलेला आहे. आजही काही कट्टर हिंदू लोक घरापुढे पिंपळाचं झाड लावत नाहीत, कारण त्याच्यावरती काय असते? भूत असते, मुंजा असते. पीपल का पेड़ लगाते नहीं हिंदू लोग, तुलसी का पेड़ लगाएंगे लेकिन इसका लगाएंगे नहीं. मतलब बौद्ध धम्माबद्दल अपप्रचार कसा पसरवण्यात आला बघा. आजही काही लोक आहेत की बोधिवृक्षाचं दर्शन घेणं म्हणजे अशुभ आहे, म्हणजे पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेणं हे अशुभ आहे की नाही? दारापुढे पिंपळाचं झाड नसलं पाहिजे, नाहीतर अशुभ आहे, दुःख होते. म्हणजे एवढा अपप्रचार केला बौद्ध धम्माची संस्कृती नष्ट करण्यासाठी. परंतु हे झाड किती पवित्र आहे. 24 तास हे झाड ऑक्सिजन देते. पिंपळाचं झाड 24 तास आहे ना. तुम्ही रात्रीला पण या झाडाखाली झोपाल, फुल तुम्हाला ऑक्सिजन मिळेल. एवढं हे झाड निसर्गाच्या दृष्टीनेही किती अनमोल आहे, किती पवित्र आहे. आणि अशा झाडाबद्दल अपप्रचार केला आणि वडाच्या झाडाला जाऊन ते धागे गुंडाळतो. हां, आहे की नाही? 7 फेरे त्या वडाच्या झाडाला. म्हणजे एवढं नैसर्गिक लाभकारी असलेलं हे झाड, पवित्र झाड, याच्याबद्दल अपप्रचार केला आणि ते वडाचं झाड समोर आणलं. हे बौद्ध धम्म नष्ट करण्याचे झालेले प्रयत्न आहेत. आजही जेव्हा तुम्ही हे बघता ना भारतरत्न, काय आहे भारतरत्न? हे जे भारतरत्न आहे हे पिंपळाचं पान आहे. भारतरत्नाचं जे पदक आहे ना, एक पिंपळाचं पान असते बघा, असं पिंपळाचं पान असते भारतरत्न. आणि त्या पिंपळाच्या पानामध्ये भगवान बुद्धांच्या महापुरुषाचे 32 लक्षणांचं चक्र असते.
32 आऱ्यांचं चक्र दाखवलेलं आहे त्यामध्ये. हे भारतरत्न आहे. बघा तुम्ही मोबाईलवर बघा. म्हणजे कदाचित भारतरत्न हे पद आणि हे पदक निर्माण करत असताना हा विचार केला असेल की पिंपळाचं जे पान आहे हे ज्ञानाचं प्रतीक आहे की नाही. बोधिवृक्ष ज्ञानाचं प्रतीक आहे, बुद्धत्वाचं प्रतीक आहे. आणि त्यामध्ये 32 आऱ्यांचं चक्र दाखवलेलं आहे की जे महापुरुषांच्या 32 लक्षणांचं प्रतीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये अशी काही लक्षणं असतात की त्यामुळे तो समोर जात असतो, तो वरती जात असतो. तर अशा लक्षणांनी युक्त असते ते. याचं विशेष महत्त्व आहे. राजकीय महत्त्वसुद्धा आता किती महत्त्व आहे तुमच्या लक्षात येईल. अजिंठा लेणीला तर लेणी क्रमांक 10चं जे प्रवेशद्वार आहे ना ते सुद्धा पिंपळाच्या पानासारखंच आहे अशा प्रकारचं. लेणी क्रमांक 10चं जे प्रवेशद्वार आहे त्याची ही प्रतिकृती आपल्या लोकोत्तराला लावलेली आहे. म्हणजे हे जे प्रवेशद्वार आहे हे असं यासाठी बनवलेलं आहे की हे पिंपळाचं पान आहे. या पिंपळाच्या पानाचा आकार देऊन हा प्रवेशद्वार या ठिकाणी बनवलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रवेश करतो तर आपण ज्ञानाच्या विहारामध्ये प्रवेश करत आहोत. हम ज्ञान के विहार में प्रवेश कर रहे हैं हे प्रतिकात्मक या माध्यमातून दाखवलेलं आहे. हे एवढं याचं विशेष महत्त्व आहे. हे किती भारी कलात्मक पद्धतीने सर्व बनवलेलं आहे की नाही. पिंपळाचं झाड, पिंपळाच्या ते झाडाची पानं किती महत्त्वाची आहेत. सांस्कृतिक दृष्टीने सुद्धा सांस्कृतिक त्याचं किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि आपल्या विहाराच्या पुढे जो बोधिवृक्ष तुम्ही पाहता त्याचा पण एक इतिहास आहे की कोणत्या पिंपळाच्या झाडाला आपण बोधिवृक्ष म्हणत नाही. कारण पिंपळाचे झाड तर कुठेही आहेत, हजारो आहेत. पण बोधिवृक्ष काय की ज्याचा संबंध फक्त बोधिवृक्षाशी म्हणजे या झाडाची कुठेतरी संबंध असला पाहिजे. हा जो झाड आपण बाहेर पाहतोय म्हणजे लोकोत्तरा विहाराच्या पुढे जे बोधिवृक्ष आपण पाहतो हा बोधिवृक्षसुद्धा श्रीलंका येथील त्या बोधिवृक्षाची शाखा आहे. आणि आज हा बोधिवृक्ष या ठिकाणी रोपण केलेला आहे. दीक्षाभूमीला तुम्ही जर गेला दीक्षाभूमी तर दीक्षाभूमीला सुद्धा दीक्षाभूमीच्या पुढे बघा ते मोठा बोधिवृक्ष आपल्याला दिसतो ना. तर तो बोधिवृक्षसुद्धा बदंत आनंद कौसल्यायन यांनी श्रीलंकेमधून आणला होता. श्रीलंकेमधून. आणि तिथून त्यांनी एक शाखा नव्हती आणली, 3 शाखा आणल्या होत्या. त्या 3ही शाखेंचं रोपण असं जवळजवळच केलेलं आहे. पण आज जेव्हा आपण ते पाहतो ना तर आपल्याला वाटते की ते एकच झाड आहे. पण ते एकच नसून ते 3 शाखा आहेत. पण त्या एकमेकांमध्ये एवढ्या गुंतलेल्या आहेत की ते 3 शाखा दिसत नाहीत, असं वाटतं की एकच आहे. तिथं 3 शाखांचं रोपण झालेलं आहे. आणि तो सुद्धा तिथं बोधिवृक्ष आज मोठा बोधिवृक्ष झालेला दीक्षाभूमीला. तो बोधिवृक्षसुद्धा श्रीलंकेतल्या त्या बोधिवृक्षाची शाखा आहे. तर अशा पद्धतीने त्याच शाखेचं ठिकठिकाणी रोपण करण्यात आलेलं आहे. आपल्या इथे पण रोपण झालेलं आहे. तर अशा प्रकारे बोधिवृक्षाचा हा जो काही साधंत इतिहास आहे हा इतिहाससुद्धा ऐतिहासिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने, कलेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. वज्रासन. वज्रासन म्हणजे काय? आज जो बोधिवृक्ष आहे, बोधिवृक्ष आणि महाबोधी टेम्पलच्या मधात त्या बोधिवृक्षाच्या खाली जे आपल्याला आसन दिसते त्याच आसनाला वज्रासन असं म्हणतात. वज्र आसन. वज्रासन का म्हणतात? कारण याच आसनावरती बसून बोधिसत्व सिद्धार्थाने वज्र संकल्प केला होता. संकल्प नाही, वज्र संकल्प. माझं शरीर सुकून गेलं तरी चालेल, माझं रक्त सुकून गेलं तरी चालेल, मृत्यू आला तरी चालेल, पण जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी माझं हे आसन सोडणार नाही, हा वज्र संकल्प केला होता. आणि म्हणून या आसनाला, या वज्रासनाची निर्मिती कोणी केली? सम्राट अशोकाद्वारा. सम्राट अशोकाद्वारा या वज्रासनाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली. जे बुद्धगयाच्या सर्व अवशेषांमध्ये सर्वाधिक जे जुना अवशेष आहेत ते काय आहे? हे वज्रासन आणि वेदिका आहे. 7 फूट बाय 4 फूट बाय 3 फूट आकाराचे हे वज्रासन आहे. 7 फूट 4 फूट, ठीक आहे, 7 फूट 4 फूट अशा प्रकारे, आणि उंचीला 3 फूट अशा प्रकारचे 7 बाय 4 बाय 3 फूट आकाराचं हे वज्रासन
सम्राट अशोकाने त्यावेळेस निर्माण केलं होतं. श्रीलंकेचे राष्ट्रपती प्रेमदासा रणसिंगे यांच्याद्वारे या वज्रासनाला चारही बाजूने सोन्याचे रेलिंग लावून त्याला सुरक्षित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. आजही हे सोन्याचे रेलिंग्स आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. हे काम कोणी केलं? श्रीलंकेचे राष्ट्रपती प्रेमदासा रणसिंगे यांच्याद्वारे. विशाल बुद्धमूर्ती, बुद्धगयाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी ही 80 फूट उंच तथागतांची मूर्ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे बुद्धगयाला गेल्यानंतर प्रत्येक पर्यटक, प्रत्येक अनुयायी या 80 फूट बुद्ध मूर्तीचं दर्शन नक्कीच घेतो. याला 80 फूट बुद्ध असं म्हणतात बुद्धगयेमध्ये. जपानी बौद्ध संघटनेद्वारे या 80 फूट विशाल बुद्ध मूर्तीची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर बुद्धगयाची इत्थंभूत माहिती जर प्राप्त करायची असेल तर बुद्धगया नावाचं एक पुस्तकच आहे, सम्यक पब्लिकेशन. तुम्हाला बुद्धगयाचा पूर्ण इतिहास वाचायचा असेल तर शांती स्वरूप बौद्ध यांच्याद्वारे लिखित सम्यक पब्लिकेशन दिल्लीद्वारे प्रकाशित बुद्धगया पुस्तक आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळा इतिहास आणखी डिटेलमध्ये तुम्हाला वाचता येईल. हे पुस्तक हिंदीमध्ये आहे, त्यामुळे आपल्या इथे मिळेल की नाही शक्य नाही, पण बघा जर कुठं मिळालं तर हे पुस्तक तुम्ही हिंदी, एक किताब हिंदी में है, आप इसको पढ़ सकते हैं. तर बुद्धगयेच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी ही 80 फूट विशाल बुद्ध मूर्ती आपण पाहतो. जी बुद्ध मूर्ती एका जपानी बौद्ध संघटनेद्वारे तयार करण्यात आलेली आहे, तिचं निर्माण कार्य झालेलं आहे. जवळपास 5 वर्षे बुद्ध मूर्तीचं काम सुरू होतं. लाल दगडाचा वापर, लाल बलुआ, राजस्थान साईडला हे दगड असतात, लाल बलुआ दगडाचा वापर करून सतत 5 वर्षांपर्यंत या मूर्तीचं काम चाललेलं आहे. आणि शेवटी 18 नोव्हेंबर 1989ला पूज्य दलाई लामा यांच्या शुभ हस्ते या विशाल 80 फूट बुद्ध मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उद्घाटन झाल्यानंतर पुढेही त्या मूर्तीचं विकास काम सुरूच होतं आणि 1993ला त्या मूर्तीच्या दोन्हीही बाजूनी 10 भिक्षूंचे शिल्प निर्माण करण्यात आलेले आहेत. ह्या बाजूने 5 मूर्ती आहेत आणि ह्या बाजूनं 5 मूर्त्या आहेत. तर ती जी 80 फूट बुद्ध मूर्ती आहे ती 80 फूट बुद्ध मूर्ती 4 मजली आहे. त्याच्या आतमध्ये मजले आहेत 4 मजली. यामध्ये 4 मजले असून आतमध्ये पायऱ्या पण आहेत, वरपर्यंत तुम्हाला जाता येते आणि त्या पायऱ्यांच्या साहाय्याने तुम्ही मूर्तीच्या 80 फूट जी बुद्ध मूर्ती आपण पाहतो ती बुद्ध मूर्ती 4 मजल्यांची आहे. म्हणजे आतमध्ये असे 4 मजले आहेत. वरच्या मजल्यांपर्यंत जाण्यासाठी आतमध्ये पायऱ्यांची पण व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये या पायऱ्यांच्या साहाय्याने तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता. अगदी भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या छातीपर्यंत आपण जाऊ शकतो. तुम्ही जर नेक्स्ट टाईम कधी बुद्धगयाला गेले तर मूर्तीला प्रदक्षिणा करत असताना मूर्तीच्या बॅक साईडला बघा, त्या मूर्तीच्या पाठीमागे म्हणजे पाठीच्या इथे तुम्हाला खिडकी दिसेल. खिडकी आहे ना, खिडकी ते म्हणजे 4था मजला आहे. ती खिडकी म्हणजे 4था मजला आहे. म्हणजे तुम्हाला या पायऱ्यांच्या साहाय्याने तुम्ही बुद्ध मूर्तीच्या छातीपर्यंत वरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही आतमध्ये गेलात तर आतमध्ये खालून वरपर्यंत जवळपास 16,000 मूर्त्या आहेत. छोट्या छोट्या बुद्धांच्या मूर्त्या आहेत. म्हणजे त्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला 16,000 मूर्त्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे विशेष या विशाल बुद्ध मूर्तीचा आपण या ठिकाणी पाहत आहोत. आतमध्ये ॲक्च्युली प्रवेश नाही आहे कोणाला, काही विशेष जर VIP असतील त्यांनाच तिथे आतमध्ये प्रवेश आहे. पण हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असावा की ती बुद्ध मूर्ती आहे, ती बुद्ध मूर्तीच्या आतमध्ये पण मजले आहेत, आतमध्ये पण विशेषता आहे, हे आपल्या सर्वांना हे माहीत असावं. बुद्धगयाच्या बाबतीत जेवढं महत्त्वाचं आहे, महाबोधी टेम्पलची काही वैशिष्ट्ये, बोधिवृक्षाचा इतिहास, त्याचं सांस्कृतिक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व आणि वज्रासनाचा इतिहास, त्याचं थोडंसं महत्त्व आणि जी विशाल बुद्ध मूर्ती 80 फुटांची
त्याचे पण काही वैशिष्ट्य हा सर्व अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तर यासोबतच आपण आजचं लेक्चर या ठिकाणी समाप्त करूया.